नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाज्योतीचं 16 डिसेंबर 2025 रोजी आलेलं जे परिपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाज्योतीमार्फत घेण्यात येणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी व मुलाखत 2025 परीक्षेकरता अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र व अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. महाज्योतीमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी मुलाखत परीक्षेकरता एकरकमी अर्थ सहाय्य प्रदान करण्यासाठी सदर योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज 19 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी मागवण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाज्योतीचं संकेतस्थळ एकूण 96 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले होते. केंद्रीय लोकसेवा आयोग 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या निकालानुसार व महाज्योती कार्यालयाच्या अटी व शर्तीनुसार प्राप्त अर्जाची व कागदपत्राची तपासणी करण्यात आली असून एकूण 83 विद्यार्थी सदर योजनेकरता पात्र ठरलेले आहेत. तसेच 13 विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी असल्याने सदर विद्यार्थ्यांना अर्जात त्रुटीवर पूर्तता करण्याकरता 20 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे. त्यानुसार पात्र व अपात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांचे जे 13 विद्यार्थी आहेत त्यांच्या नावामध्ये त्रुटी किंवा अडचणी आहेत तर त्यांनी ते सॉल्व करून घ्या. 20 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.